Hello everyone, welcome back again in our Android application development tutorials. In this session, we are going to learn how to handle the animations or how to create the animation in your Android application. Okay. So see, as you know, the animation is nothing but it is a method in which the pictures are manipulated to appear as an moving images. Okay. So you can say that the animation in Android apps is the process of creating motion and shape change. Or animation is a method in which pictures are manipulated to appear as moving images. Okay. Simply it is nothing but the transformation. Okay, ज्याच्यामध्ये आपण काही ट्रान्सफॉर्मेशन्स करू शकतो. म्हणजे जेव्हा एखादी इमेज असू दे किंवा टेक्स्ट असू दे, त्याला जेव्हा आपण मोशन क्रिएट करतो किंवा त्याचा शेप चेंज करतो. ओके, सो इट इज ट्रीटेड ॲज अ ॲनिमेशन. सो काही ॲनिमेशन्स कुठल्या कुठल्या वेने आपण इम्प्लिमेंट करू शकतो, कुठले बेसिक वेज आहेत, कुठल्या टाईपचं ॲनिमेशन आपण इमेजवर किंवा टेक्स्टवर अप्लाय करू शकतो. हे थोडक्यात आपण बघायचं आहे. सो सी फर्स्ट वन इज फेड इन ॲनिमेशन. ओके, याच्यामध्ये आपण जी काही इमेज किंवा टेक्स्ट आहे तो लेस ट्रान्सपरंट टू मोर ट्रान्सपरंट, म्हणजे इनविजिबल टू व्हिजिबल, ओके, असं ॲनिमेशनचा इफेक्ट त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके, त्याच्या उलट फेड आउट ॲनिमेशन, दॅट इज तुम्हाला ट्रान्सपरंट म्हणजे पूर्ण व्हिजिबल दिसेल एखादी इमेज, आणि हे जेव्हा ॲनिमेशन तुम्ही त्याच्यावर अप्लाय कराल त्यावेळी ते लेस ट्रान्सपरंट होत जाईल आणि इनव्हिजिबल होईल. क्रॉस फेडिंग ॲनिमेशन हे दोन्हीचं कंबाईन आहे, फेड इन आणि फेड आउटचं. ब्लिंक ॲनिमेशनला आपण एखादी इमेज ब्लिंकिंग दाखवू शकतो. झूम इन ॲनिमेशन, एखादी इमेज किंवा एखादा टेक्स्ट झूम करू शकतो आपण, म्हणजेच त्याचा स्केल चेंज करू शकतो. ओके, स्केल इन्क्रीज होतो त्यात, विच इज कॉल्ड एज झूम इन ॲनिमेशन. नेक्स्ट वन इज झूम आउट ॲनिमेशन, ओके, ज्याच्यामध्ये आपण स्केल डिक्रीज करतो एखाद्या टेक्स्टचा आणि इमेजचा. दिस इज अ झूम आउट ॲनिमेशन. रोटेटमध्ये आपण रोटेशन दाखवू शकतो. मूव्ह ॲनिमेशनमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण एखादा ऑब्जेक्ट, एखादी इमेज, एखादा टेक्स्ट मूव्ह करू शकतो. स्लाइड अप ॲनिमेशन, ॲज अ अपीअरन्स आपण चेंज करू शकतो. हे स्लाइड अप अपवर्ड साईडला होईल. स्लाइड डाऊन ॲनिमेशन, एखादा टेक्स्ट किंवा इमेजचा अपीअरन्स चेंज होईल, तो स्लाइड डाऊन असा दिसेल. बाउन्स ॲनिमेशनमध्ये बाउन्सिंग तुम्ही तुमची इमेज शो करू शकता. आणि सिक्वेन्शियल ॲनिमेशनमध्ये हे जे ॲनिमेशन्स आपण आता बघितले त्याचं मिक्सचर आपण दाखवू शकतो. सो एवढ्या टाईपचे ॲनिमेशन्स आपण आपल्या इमेजवर किंवा टेक्स्टवर अप्लाय करू शकतो. सो याचं प्रोजेक्टचं स्ट्रक्चर कसं असेल बघा. आता याच्यामध्ये दोन वेज आहेत. जे काय ॲनिमेशन आपण एखाद्या इमेजवर किंवा टेक्स्टवर अप्लाय करायचं आहे त्याचा जावाचा कोड लिहा, किंवा जे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे त्याच्यावर ते XML थ्रू XMLच्या फाईलमध्ये तुम्ही त्याचं कोडिंग करू शकता. म्हणजे आता जर बघितलं आपण तर काही ठिकाणी आपल्याला स्केल चेंज करावं लागणार आहे, काही ठिकाणी इंटरपोलेटर यूज करावं लागणार आहे, काही ठिकाणी रिपीट मोडमध्ये टेक्स्ट किंवा इमेज शो करावी लागणार आहे, की त्याचा कोड आपण XML फाईलमध्ये करू शकतो. जर मला एखाद्या इमेजवर किंवा टेक्स्टवर एखादं ॲनिमेशन क्रिएट करायचं असेल तर ते मी XML फाईलमध्ये त्याचं कोडिंग करू शकतो. जर XML थ्रू जर मी कोडिंग करणार असेल तर इथे आता तुम्ही बघता इथं रिसोर्स नावाचा जो फोल्डर आहे, RES, जी डिरेक्टरी आहे, त्याच्यामध्ये सब डिरेक्टरी तुम्हाला क्रिएट करावी लागेल ॲनिम नावाची. आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत त्याचा XMLचा कोड सगळा तुम्हाला इथे लिहावा लागणार. फॉर एक्झाम्पल इथं बघा blink.xml, ह्या XML फाईलमध्ये एखादी इमेज किंवा एखादा टेक्स्ट ब्लिंक करण्याचा जो कोड आहे तो या XML फाईलमध्ये लिहिलेला. मग त्याच्याशी रिलेटेड जे टॅग्स आहेत, त्या टॅगचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपल्याला त्या फाईलमध्ये लिहायचे. ओके, सो ओव्हरऑल आपण आता जे डिस्कस केलेले आहेत ते सगळे ॲनिमेशन्सचा कोड लिहिलेला आहे XML फाईलमध्ये. प्रत्येक ॲनिमेशन ही सेपरेट XML फाईलमध्ये तुमचा कोड लिहिलेला आहे आणि तो रन टाईमला जावाच्या प्रोग्रामला पास केलेला आहे. सो स्ट्रक्चर असं आहे की तुम्हाला
XML थ्रू जर ॲनिमेशन अप्लाय करायचं असेल, म्हणजे ॲनिमेशनचा कोड XML फाईलमध्ये लिहायचा असेल, तर रिसोर्स नावाची जी डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये एक सब डिरेक्टरी क्रिएट करा ॲनिम नावाची, आणि त्याच्यामध्ये जे काय ॲनिमेशन्स तुम्हाला यूज करायचे आहे, ओके, ॲनिमेशनचा कोड लिहायचा आहे, त्याच्या XML फाईल्स लिहा. ओके, सो दिस इज स्ट्रक्चर. So here Android animation example, we create a resource directory under the directory res folder names as anim to keep all the XML files containing the animation logic. Okay. So आता XML फाईल मध्ये जो काय कोड केलेला आहे ॲनिमेशनचा, फॉर एक्झाम्पल सपोज मी बाउन्सिंगचा कोड केलेला आहे, ओके, तर तो बाउन्सिंगचा कोड एखाद्या इमेजला किंवा टेक्स्टला असाइन कसा करायचा किंवा ते ॲनिमेशन लोड कसं आपल्या प्रोग्राममध्ये करायचं. सो सी हिअर लोडिंग ॲनिमेशन व्हेन युआर विजेट इज क्लिक्ड. म्हणजे जेव्हा आपण इव्हेंट जनरेट करतो त्यावेळी XML फाईलमधलं जे ॲनिमेशनचा कोड आहे तो घेऊन ते ॲनिमेशन लोड कसं करायचं. ओके, सो त्याच्यासाठी ॲनिमेशन नावाचा एक क्लास आहे, ओके, त्याचा तुम्हाला ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागेल आणि तो इनिशियलाइज करण्यासाठी मला परत ॲनिमेशन युटिल्स नावाचा क्लास यूज करावा लागेल आणि त्याची लोड ॲनिमेशन नावाचा मेथड जी आहे ती यूज करावी लागेल. ओके, सो सी हिअर ॲनिमेशनचा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला इथं आपण. ओके, आता लोड ॲनिमेशन नावाची जी मेथड आहे जी ॲनिमेशन युटिल्स या क्लासची आहे, ओके, ती रिटर्न करते ऑब्जेक्ट ॲनिमेशनचा. ओके, ॲनिमेशन क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचं काम लोड ॲनिमेशन नावाची मेथड करते जी ॲनिमेशन युटिल क्लासची आहे, ज्याच्यामध्ये ॲनिमेशन तुमचं लोड केलं जाईल आणि ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला असाइन केलं जाईल. तर आता हा ॲनिमेशन लोड कुठून करायचा, जर का आपण बघितलं तर रिसोर्समध्ये ॲनिम नावाचं सब डिरेक्टरी क्रिएट करायची आणि त्याच्यामध्ये जे काय ॲनिमेशन आहे म्हणजे XML फाईल, त्या XML फाईलचं इथे नाव द्यायचं. तो जो कोड आहे ॲनिम मधला XMLचा तो लोड केला जाईल आणि तुमच्या ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला असाइन केला जाईल. एकदा लोड झालं XML फाईल मधला कोड जो आहे, तो ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला एकदा का आपण असाइन केला तर ते ॲनिमेशन स्टार्ट करण्यासाठी स्टार्ट ॲनिमेशन नावाची मेथड आहे. ओके, सो टू स्टार्ट द ॲनिमेशन वी नीड टू कॉल द स्टार्ट ॲनिमेशन मेथड ऑन द UI element as the shown here. Okay, that is whatever the text is, whatever the component is, मग तो टेक्स्ट व्ह्यू असेल किंवा बटन असेल किंवा काही असेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला जर ॲनिमेशन स्टार्ट करायचं असेल तर मेथड यूज करावी लागेल स्टार्ट ॲनिमेशन. ओके, आणि जे ॲनिमेशन स्टार्ट करायचं आहे ऑलरेडी त्या ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर असणार आहे, तो ॲज अ पॅरामीटर म्हणून स्टार्ट ॲनिमेशनला पास करावा लागतो. ओके, सो XML फाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळे XMLs क्रिएट करावे लागतील. ॲनिम नावाच्या सब डिरेक्टरीमध्ये RES मध्ये जे आहेत त्या लोड करण्यासाठी ॲनिमेशनचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागेल. तो इनिशियलाइज करताना ॲनिमेशन युटिल्स क्लासची लोड ॲनिमेशन नावाची मेथड यूज करावी लागेल आणि तिथं तुमच्या ॲनिमेशन म्हणजे XML फाईलचा पाथ द्यावा लागेल. ओके, जो रिसोर्स फोल्डरमध्ये ॲनिम सब डिरेक्टरीमध्ये तुमचा ॲनिमेशन असेल. ओके, जो XML फाईलचा पाथ इथं प्रोव्हाइड करा. हे सोडून जर तुम्हाला काही लिसनर्सचं सेटिंग करायचं असेल, म्हणजे एखाद्या ॲनिमेशन स्टार्ट झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, एखादं ॲनिमेशन संपल्यानंतर काय व्हायला पाहिजे, किंवा ॲनिमेशन रिपीट होत असेल तर काही तुम्हाला इव्हेंट हँडल करायचे आहेत का, हे जर करायचं असेल तर ॲनिमेशन लिसनर नावाचा जो लिसनर आहे तो तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागेल आणि त्याच्या ज्या ह्या मेथड्स आहेत त्या ओव्हरराईड कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल ऑन ॲनिमेशन स्टार्ट, ऑन ॲनिमेशन एंड, ऑन ॲनिमेशन रिपीट. सो ॲज पर युअर ॲक्टिव्हिटी तुम्हाला ह्या मेथड्समध्ये तुम्हाला तुमचा कोड लिहिता येईल. ओके, सो सी हे काही ॲट्रिब्यूट्स आहेत जे आपण XML फाईलमध्ये बघायचेच आहेत. जेव्हा तुम्ही XML थ्रू ॲनिमेशनचा कोड करताय त्यावेळी तुम्हाला त्या XML फाईलमध्ये काही टॅग्स यूज करावे लागतील, आणखीन त्याचे काहीतरी ॲट्रिब्यूट्स यूज करावे लागतील. आता हे ॲट्रिब्यूट्स सॅम्पल म्हणून दिलेले आहेत. ऑलरेडी आपण जे काही यूज केलेले आहेत ते आपण डिस्कस करायचं. So it is theory about the animation. Let's go for the practicals one. So see here, सर्वसाधारण आपल्या प्रोग्रामचं आउटपुट हे असं दिसेल, ज्याच्यामध्ये आपण एक टेक्स्ट व्ह्यू घ्यायचा आहे, ॲनिमेशन एक्झाम्पल नावाचं एक इमेज घेतलेली आहे. साधारणतः 11 बटन्स घेतलेले आहेत. ओके, ते लिनियरली असाइन केलेले आहेत. ॲक्च्युली फुल
प्रोग्रामला आपण रिलेटिव्ह लेआउट असाइन केलेला आहे आणि बटन्स पुट करताना ते लिनियरली पुट केलेले आहेत. सो रिलेटिव्ह लेआउटच्या अंडर आपण लिनियर लेआउट यूज केलेले आहेत. ओके, सो आता प्रत्येक बटनला आपण काहीतरी टेक्स्ट दिलेला आहे. ओके, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुमच्या इमेजला असाइन व्हायला पाहिजे आणि ते ॲनिमेशन तिथं शो व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर झूम इनवर क्लिक केलं तर तुमची जी इमेजवरती दिसते ती झूम इन झाली पाहिजे. ओके, झूम आउटवर क्लिक केलं तर ती झूम आउट होईल. ओके, सो प्रत्येक बटनवर क्लिक जेव्हा आपण करतो त्यावेळी ह्या ॲनिमेशनचा कोड आपण सेपरेट XML फाईलमध्ये लिहिलेला आहे. तो रन टाईमला लोड ॲनिमेशन नावाच्या मेथडनं लोड करून घेतलेला आहे आणि ह्या इमेज व्ह्यूवर असाइन केलेला आहे. ओके, सो याच्यासाठीचा जो कोड आहे तो कोड पहिल्यांदा आपण बघूयात कसा लिहायचा आणि त्याच्यानंतर त्याचा आउटपुट आपल्याला आपण शो करायचा आहे. ओके, थँक्यू. सो लेट्स सी, जे काय आपण आता आउटपुट बघितलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला कोड लिहायचा आहे. ओके, सो अँड्रॉइड स्टुडिओ मी ओपन केलेलं आहे. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे माय ॲनिमेशन. जसं आपण डिस्कस केलं आता, मेन ॲक्टिव्हिटी डॉट क्लास हा माझा जावाचा कोड असेल. ओके, त्याच्यानंतर लेआउटची फाईल माझी नेहमीप्रमाणे ॲक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट XML असेल. ओके, जिथे तुम्ही आता आउटपुट बघितलं म्हणजे एक टेक्स्ट व्ह्यू दिसेल, एक इमेज दिसेल आणि बटन्स घेतलेले आहे आपण आणि त्या बटन्सवर लेबल पुट केलेले आहेत. ओके, हा सगळा कोड मी ह्या मेन डॉट XML मध्ये लिहीन. ओके, त्याच्यानंतर जी काय इमेज मी शो केलेली आहे ती इमेज स्टोअर केलेली आहे ड्रॉएबल नावाच्या डिरेक्टरीमध्ये फॅशन अँकलेट्स डॉट JPG. ओके, तिथून ती इमेज आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लोड केली जाईल. ओके, सो याच्यासोबतच जसं आपण आता डिस्कस केलं, जर मला XML थ्रू ॲनिमेशनचा कोड लिहायचा असेल तर मला RES ह्या डिरेक्टरीमध्ये एक सब डिरेक्टरी क्रिएट करावी लागेल ॲनिम नावाची. सो ती सब डिरेक्टरी इथे क्रिएट केलेली आहे आणि जे काय ॲनिमेशन्स आपल्याला अप्लाय करायचे त्याचा XMLचा कोड होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला ब्लिंकिंग ॲनिमेशन शो करायचं आहे. ओके, तर इथं ब्लिंकिंग डॉट XML फाईल आहे. त्याच्यामध्ये ब्लिंक करण्यासाठी जे काही टॅग्स किंवा ॲट्रिब्यूट्स यूज करावे लागणार आहेत त्या फाईलमध्ये लिहावे लागतील. ओके, सो प्रत्येक ॲनिमेशन आपण सेपरेट XML फाईल लिहिलेली आहे आणि त्याचा कोड त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. ओके, सो लेट्स सी फर्स्ट लेआउटची फाईल कशी असणार आहे. ओके, सो दिस इज लेआउट फाईल. जिथे तुम्हाला इथे दिसते आता एक इमेज व्ह्यू घेतलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर एक टेक्स्ट व्ह्यू घेतलेला आहे ॲनिमेशन्स एक्झाम्पल जो टेक्स्ट असेल त्याचा. त्याच्यानंतर ॲक्च्युअली यूज केलेला आहे रिलेटिव्ह लेआउट आणि जे काय बटन्स आपण पुट केलेले आहेत ते लिनियरली पुट केलेले आहेत. ओके, सो रिलेटिव्ह लेआउटच्या अंडर लिनियर लेआउट यूज केलेला आहे आणि वेगवेगळे बटन्स पुट केलेले आहेत. पहिल्या स्टेजला तुम्हाला झूम इनचं बटन दिसेल. ओके, त्याच्यानंतर आहे झूम आउटचं बटन. त्याच्यानंतर ब्लिंक नावाचं बटन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड रोला तुम्हाला बटन्स दिसेल फेड इनचं. ओके, त्याच्यानंतर फेड आउटचं, त्याच्यानंतर क्रॉस फेडचं. सो रिलेटिव्ह लेआउटच्या अंडर आपण लिनियर लेआउट यूज केलेला आहे आणि 3 बटन शो केलेले आहेत. शेवटी रोटेट नावाचं एक बटन घेतलेलं आहे, मूव्ह नावाचं एक बटन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाउन्स नावाचं एक बटन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्लाइड अप नावाचं एक बटन आहे आणि स्लाइड डाऊन नावाचं एक बटन आहे. हे 2 बटन एका रोला घेतलेले आहेत. ओके, आणि सगळ्यात शेवटी आपण सिक्वेन्शियल ॲनिमेशन नावाचं एक बटन घेतलेलं आहे. आता या प्रत्येक बटनवर मी जेव्हा क्लिक करेन त्यावेळी ऑन क्लिक नावाची जी मेथड आहे जावाच्या कोडमधली ती कॉल केली जाईल. ओके, म्हणजे आपण जावाच्या प्रोग्राममध्ये लिसनर्सच्या ऐवजी इथे एक ॲट्रिब्यूट घेतला ऑन क्लिक. त्या बटनवर कुठल्याही बटनवर आपल्या प्रत्येक बटनवर क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक नावाची मेथड कॉल केलेली आणि तिथं त्याच्या ID नुसार कुठलं बटन क्लिक झालेलं आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लेआउट किंवा डिझाईन पार्ट आपल्या ॲप्लिकेशनचा असेल. ओके, त्याच्यानंतर आता ह्या XML फाईल्स आपल्याला डिस्कस करायच्या आहेत की ज्या ॲनिम सब डिरेक्टरी आपल्याला क्रिएट करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ॲनिमेशनचा कोड लिहावा लागणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ब्लिंकिंग डॉट XML. ओके, ब्लिंकिंग डॉट XML. ओके, आता सपोज जर मला आपण आता इमेजवर हे सगळे ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत. ओके,
सो त्या इमेज जर मला ब्लिंकिंग दाखवायची असेल तर काय करावं लागेल? तर त्यासाठीचा हा कोड XML फाईल मध्ये लिहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं सेट नावाचा एक टॅग आहे, जो काही तुमचे इंटरपोलेटर वगैरे जे आहेत ते किंवा अल्फा व्हॅल्यू जी आहे ती सेट करायचं काम करते. सेट नावाचा टॅग आपण यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये बघतो आणखीन एक टॅग आहे अल्फा नावाचा टॅग. So see here, alpha is used to specify the opacity for an image. Okay, so opacity means what? Quality of lacking the transparency. आपल्याला काय करायचं आहे? ब्लिंक करायचं आहे. सो ट्रान्सपरंट, इनव्हिजिबल टू व्हिजिबल, ब्लिंकिंग स्टेटमध्ये व्हिजिबल इनव्हिजिबल, व्हिजिबल इनव्हिजिबल, अशा स्टेटमध्ये आपली इमेज शो होणार आहे. सो ही जी ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे ट्रान्सपरंट किंवा इनव्हिजिबल टू व्हिजिबल, हे दाखवण्यासाठी आपण अल्फा नावाचा टॅग यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये दोन ॲट्रिब्यूट आहेत, फ्रॉम अल्फा टू अल्फा. म्हणजे इनव्हिजिबल टू व्हिजिबल म्हणजे 0 to 1. सो फ्रॉम 0 to 1 आपण सेट केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी तुमची इमेज व्हिजिबल दिसेल, इनव्हिजिबल होईल, व्हिजिबल होईल, इनव्हिजिबल होईल. सो इट इज अबाउट द ब्लिंकिंग स्टेट. सो सी हिअर, अल्फा नावाचा मला टॅग यूज करावा लागेल, त्यामध्ये आपण फ्रॉम अल्फा अँड टू अल्फा हे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते यूज केलेले आहेत, 0 आणि 1. आता इथे इंटरपोलेटर एक ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे, जो रेट ऑफ चेंज इन ॲनिमेशन आपल्याला शो करतो. सो सी हिअर, rate in change, it is the rate of change in animation. आता ॲनिमेशन कसं चेंज, आता तिथं आपण टाइम कॉन्स्टंट आपला देऊ शकतो किंवा सिस्टीम डिफाईन इंटरपोलेटर जो आहे तो असाइन करू शकतो. सो इथं आपण असाइन केलेला आहे ॲक्सिलरेट इंटरपोलेटर. सो इंटरपोलेटर हा चेंज इन ॲनिमेशनचा रेट फिक्स करेल, जो आपण टाइम कॉन्स्टंट म्हणून पण देऊ शकतो किंवा सिस्टीम डिफाईन देऊ शकतो. नंतरचा एक ॲट्रिब्यूट आहे ड्युरेशन, जे मिली सेकंड मध्ये असेल. जे ड्युरेशन तुमचं आयडियल ड्युरेशन टू शो द ट्रान्झिशन ऑन द स्क्रीन, तुमचं ॲनिमेशन शो करायचं ड्युरेशन जे आहे ते मेन्शन करायचं काम करेल. रिपीट मोड, तुम्हाला रिपीट मोडमध्ये ते ठेवायचं आहे का ते तुम्ही देऊ शकताय. रिपीट काउंट देऊ शकताय, किती वेळा रिपीट तुमचं ते ॲनिमेशन करायचं आहे ते तुम्ही तिथे डिफाईन करू शकता. इथं आपण इन्फायनाईट यूज केलं, म्हणजे इन्फायनाईट आपण जोपर्यंत क्लोज करत नाही ॲप्लिकेशन किंवा दुसरं काहीतरी ॲक्शन्स करत नाही तोपर्यंत तुमचा ब्लिंकिंग हे रिपीट होत राहणार. सो दिस इज अ कोड फॉर द ब्लिंकिंग वन. आता हा कोड मी जावाच्या फाईलमध्ये कॉल करेन रन टाइम. जसं आपण बघितलं, ॲनिमेशनचा ऑब्जेक्ट मला डिक्लेअर करावा लागेल आणि त्या ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला जे काय ॲनिमेशन आपण XML मधनं केलेलं आहे ते फाइंड आउट करून असाइन करावं लागेल. त्याच्यानंतरचा XMLचा कोड आहे बाउन्सिंगचा, जिथं इमेज बाउन्स होते आपल्याला दाखवायचे. त्यासाठी टॅग यूज केलेला आहे सेट टॅग. ड्युरेशन आपण बघितलं, तर फ्रॉम x स्केल y स्केल टू x स्केल टू y स्केल हे ॲट्रिब्यूट्स आहेत. सो इट इज अबाउट द ट्रान्सफॉर्मेशन. स्केलिंग बघितलेलं आहे आपण, इथं x तसाच ठेवलेला आहे दोन ठिकाणी, फक्त y 0 to 1 पर्यंत चेंज केलेला आहे. तुमची इमेज बाउन्स झालेली दिसेल इथं. त्याच्यानंतर फेडिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की इनव्हिजिबल टू व्हिजिबल तुमची इमेज शो करायचं काम करा. सो अगेन हिअर एक टॅग यूज केलेला आहे अल्फा नावाचा. सो फ्रॉम अल्फा टू अल्फा, याच्या अपोजिट फेड आउट, व्हिजिबल टू इनव्हिजिबल. सो फ्रॉम अल्फा 1 ठेवला इथं आणि टू अल्फा 0 ठेवलेला आहे. सो इट इज द कोड ऑफ द ॲनिमेशन फेड आउट. मूव्हला आपण काय करतोय, एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सलेट करतो. सो टॅग इज व्हॉट, द ट्रान्सलेशन. आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत फ्रॉम एक्स डेल्टा टू एक्स डेल्टा. कुठून कुठं मूव्ह करायचं आहे, लोकेशन द्या आणि ड्युरेशन द्या. सो हिअर वी यूज द ट्रान्सलेट टॅग फॉर मुव्हिंग पर्पज. त्याच्यानंतर रोटेशनसाठी टॅग आहे रोटेट नावाचा. किती डिग्रीपासून किती डिग्रीपर्यंत तुम्हाला रोटेट करायचं आहे, दॅट इज फ्रॉम डिग्रीज टू 2 डिग्रीज हे ॲट्रिब्यूट्स यूज केलेले आहेत. त्याचा पायवोट डिफाईन केलेला आहे, पायवोट एक्स अँड वाय. ड्युरेशन, रिपीट मोड, रिपीट काउंट आणि इंटरपोलेटर मध्ये आपण इथं आता ॲक्सिलरेटच्या ऐवजी सायकल दिलेला आहे. सो सायकलिक
इमेज तुमची रोटेट होते दिसत. ओके, सो इट इज अ रोटेशन कोड. सिक्वेन्शियल मध्ये जसं बघितलं, ट्रान्सलेट केलंय आपण. ओके, त्याच्यानंतर रोटेट केलं. सो इट इज अ मिक्सचर ऑफ ऑल दिस टाइप्स. स्लाइड डाऊन मध्ये आपण परत तेच स्केल यूज केलेलं आहे, जिथं आपण फक्त एक्स स्केल सेम ठेवलेला आहे, वाय स्केल चेंज केलेला आहे. सो तुमचं जे काही इमेज आहे ती स्लाइड आणि डाऊन फ्लिप झालेली दिसेल. स्लाइड अप मध्ये अपवर्ड फ्लिपिंग दिसेल. ओके, समजताय. झूम इन मध्ये परत आपण स्केल नावाचा जो टॅग आहे तो यूज केलेला आहे, जिथं एक्स स्केल आणि वाय स्केल 1 ठेवलेला आहे, फ्रॉम एक्स आणि फ्रॉम वाय, आणि टू एक्स आणि टू वाय हा त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल. ओके, म्हणजे इथं स्केल आपण इन्क्रीज करतोय. सो ही व्हॅल्यू ही लेस असेल टू एक्स किंवा टू वाय स्केलपेक्षा. ओके, झूम आउटला याच्या ऑपोजिट असेल. फ्रॉम एक्स स्केल हा 1 आणि फ्रॉम वाय स्केल हा 1 ठेवलेला आहे, आणि टू एक्स स्केल टू वाय स्केल 0.5 ठेवलेला आहे. म्हणजे इथं आपण डिक्रीज करतो, स्केल डिक्रीज करतो. ओके, सो इट इज ऑल अबाउट द कोडिंग. ओके, इन द XML. ओके, जे काय आपल्याला ॲनिमेशन्स अप्लाय करायचे आहेत त्या ॲनिमेशनचं ॲनिमेशन शो करण्यासाठी कुठले टॅग्स आपल्याला लागणार आहेत आणि कुठले ॲट्रिब्यूट्स लागणार आहेत ते सेपरेट XML फाईलमध्ये आपण लिहिलेले आहेत. आता जॉब आपला आहे की हे जे ॲनिमेशनचा कोड लिहिलेला रन टाईमला जेव्हा आपण त्या बटन्सवर क्लिक करणार आहे तेव्हा ते ॲनिमेशन त्या इमेजला अप्लाय करण्यासाठी ह्या XMLचा कोड जावाच्या प्रोग्राममध्ये लोड कसा करायचा आणि ते ॲनिमेशन स्टार्ट कसं करायचं. सो हे आपल्याला आता बघायचं आहे. So look at the Java code. Okay, that is main activity dot Java. Okay, so see here. So याच्यामध्ये आपण ॲनिमेशन क्लास यूज करणार आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. ओके, ॲनिमेशन युटिल्सची लोड ॲनिमेशन नावाची मेथड आपल्याला यूज करायची आहे. ओके, हे दोन जे क्लासेस आहेत ते android.view.animation ह्या पॅकेजमध्ये ते इम्पोर्ट करून घेतले. त्याच्यानंतर बटन्स जे आपण क्रिएट केलेले आहेत त्याचे ऑब्जेक्ट डिक्लेअर करून घेतले. ॲनिमेशन क्लासचे जे ऑब्जेक्ट आहेत ते ऑब्जेक्ट डिक्लेअर करून घेतले. इमेज व्ह्यूचा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करून घेतला. त्याच्यानंतर जे काय आपण कंपोनंट क्रिएट केलेले आहेत XML फाईलमध्ये ते फाइंड व्यू बाय आयडी ने फाइंड केले आणि बटनच्या ऑब्जेक्टला इमेज व्ह्यूच्या ऑब्जेक्टला असाइन करून घेतले. त्याच्यामध्ये सगळ्या बटन्सवर आपण इव्हेंट जनरेट केलेले आहे. सो इव्हेंट रजिस्टर करायचं काम केलेलं आहे आपण सेट ऑन क्लिक लिसनर नावाच्या मेथडने. सगळ्या बटन्सवर आपण इव्हेंट जे आहेत ते रजिस्टर करून घेतले. ओके, आता रन टाइमला जे काय आपण ॲनिमेशनचा ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेले आहे त्याला कुठलं तरी ॲनिमेशन आपल्याला असाइन करावं लागेल. ओके, सो सी हिअर हे ऑब्जेक्ट आहेत ॲनिमेशन क्लासचे आपण वरती डिक्लेअर केलेले आहेत ते. ओके, आणि ते असाइन करण्यासाठी आपण ॲनिमेशन युटिल क्लासची लोड ॲनिमेशनची मेथड यूज केली. ओके, ज्याला आपल्या रिसोर्स फोल्डर मधल्या ॲनिम जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये जे काय आपण XML फाईल डिक्लेअर केलेला आहे त्याचा पाथ दिलेला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ॲनिम फेड इन हा ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर केलेला आहे ॲनिमेशन क्लासचा. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण ॲनिमेशन लोड केलेला आहे जे fading.xml ह्या फाईलमध्ये असेल. ओके, सो fading.xml मध्ये जो काय कोड आहे ओके तो असाइन होईल ॲनिम फेड इन ह्या ऑब्जेक्टला. ओके, त्याचप्रमाणे ॲनिम फेड आउटला fedout.xml मध्ये जो काय ॲनिमेशनचा कोड आहे तो लोड करून घेतलेला आहे आणि तो असाइन केलेला आहे ह्या ऑब्जेक्टला. ओके, असे प्रत्येक ज्या XML फाईल आपण क्रिएट केलेल्या आहेत त्याचा पाथ दिलेला आहे आणि तिथून ॲनिमेशन लोड केलेलं आहे बाय युजिंग लोड ॲनिमेशन मेथड ऑफ ॲनिमेशन युटिल क्लास आणि ती ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला असाइन केलेली आहे. सो ऑन क्लिक मेथड आपण अट्रिब्यूट यूज केलेला आहे. प्रत्येक बटनवर जेव्हा क्लिक करेन तेव्हा ही मेथड कॉल होईल. तिथं ID गेट केला जाईल बाय युजिंग गेट ID.
ज्या बटनवर क्लिक केलेलं आहे, कुठल्या बटनवर क्लिक केलेलं आहे त्याच्या आय डीनुसार समजेल. आणि त्या बटनवर क्लिक केल्यानंतर कुठलं ॲनिमेशन स्टार्ट करायचं हे आपण स्विच केस यूज करून हँडल केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द केस इज r.id.button zoom in. सो zoom in नावाचं जे ॲनिमेशन आहे ते स्टार्ट केलेलं आहे आपण बाय युजिंग स्टार्ट ॲनिमेशन. आणि हे आपण अप्लाय केलेलं आहे. मेन टेक्स्ट हा आपण इमेज व्ह्यूचा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. सो हे जे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन स्टार्ट होईल इमेज व्ह्यूवर आणि सेट व्हिजिबिलिटी प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिबल केली. सेम कोड रिपीट केलेला आहे. आय डीनुसार कुठलं बटन आपण क्लिक केलंय त्याच्यानुसार कुठलं ॲनिमेशन स्टार्ट करायचं हे आपण केसमध्ये डिफाईन केलेलं आहे. सिम्पल. सो दिस इज ऑल अबाउट युअर कोडिंग. सो लेट्स सी द आउटपुट ऑफ द प्रोग्राम. सो सी हिअर, जसं काय आपण बघितलं माय ॲनिमेशन नावाचा आपला प्रोजेक्ट आहे, त्याची APK इथे इन्स्टॉल झालेली आपल्याला दिसते. त्याच्यावर मी क्लिक करतो आहे. सो जे काय आउटपुट आपल्याला एक्सपेक्टेड आहे ते इथं दिसतं. दॅट इज एक टेक्स्ट व्ह्यू शो होतो, एक इमेज व्ह्यू दिसणार आहे आणि बटन्स आपण जे घेतलेले आहेत ते बटन्स शो झालेले आहेत. आता आपण प्रत्येक वेळी रन टाईमला ज्या बटनवर क्लिक करेन त्याचं रिलेटेड जे XML फाईलमधलं ॲनिमेशनचं कोडिंग आहे ते लोड ॲनिमेशन मेथड यूज करून XML फाईलमधनं तो कोड लोड केलेला आहे, ॲनिमेशनच्या ऑब्जेक्टला असाइन केलेला आहे आणि स्टार्ट ॲनिमेशननं तो स्टार्ट केलेला आहे. स्टार्ट केल्यानंतर स्टार्ट ॲनिमेशन ही जी मेथड आहे ती आपण इमेज व्ह्यूला अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे जे काय ॲनिमेशन्स आपण इथं शो करणार आहे ते सगळे ह्या इमेजवर अप्लाय होणार आहेत. सो सी हिअर, मी जेव्हा झूम इनवर क्लिक करेन तेव्हा ॲनिमेशन तुमचं झूम इन होईल. सो सी हिअर, झूम आउटवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन झूम आउट होईल. ब्लिंकवर क्लिक केल्यानंतर ब्लिंक झालेलं दिसेल, जे आपण रिपीट मोडमध्ये इन्फायनाईट टाईम टाकलेला आहे. जोपर्यंत तुम्ही दुसरी कुठली ॲक्शन करत नाही किंवा ॲप्लिकेशन क्लोज करत नाही तोपर्यंत ते इन्फायनाईट टाईमला रिपीट होऊन शो होईल. फेड इनला 0, दॅट इज ट्रान्सपरंट टू व्हिजिबल. फेड आउटला व्हिजिबल टू इनव्हिजिबल म्हणजे ट्रान्सपरंट. क्रॉस फेड हे फेड इन आणि फेड आउटचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. रोटेटला आपली जी इमेज आहे ते आपण रोटेट केलेलं आहे. इथं सुद्धा आपण इन्फायनाईट टाईम वेळा आपण रिपीट काउंट दिलेला आहे. सो तुमची इमेज इथं रोटेट झालेली दिसेल तुम्हाला. मूवला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सलेट झालेली दिसेल तुमची इमेज. बाउन्सला बाउन्सिंग झालेली दिसेल, जिथं आपण फ्रॉम X आणि फ्रॉम Y आणि टू X आणि टू Y स्केल हे ॲट्रिब्यूट्स यूज केलेले आहेत. जिथं आपण X सेम ठेवलेला आहे, फक्त Y चेंज केलेला आहे, 0 to 1 0 to 1. स्लाईड आपला अपवर्ड डिरेक्शनला तुमचं स्लायडिंग झालेलं आहे. इथं सुद्धा आपण फ्रॉम X फ्रॉम Y टू 2X टू Y स्केल हे ॲट्रिब्यूट यूज केलेले आहेत. स्लाईड डाऊनला स्लाईड डाऊन होईल. सिक्वेन्शियलला आपण ट्रान्सलेशन आणि रोटेशन हे दोन जे आहेत ते ॲनिमेशन अप्लाय केलेले आहेत. सो दीज आर नथिंग बट ऑल अबाउट द ॲनिमेशन इन द अँड्रॉइड. जिथं आपण जे ॲनिमेशन आहे त्याचा कोड XML फाईलमध्ये लिहिलेला आहे. रन टाईमला जावाच्या प्रोग्राममध्ये तो लोड करून घेतलेला आहे आणि स्टार्ट ॲनिमेशन मेथडनं स्टार्ट केलेलं आहे. सो थँक्यू.